नमस्कार. प्रशांत सुरेश सुतार, सोनी इंडस्ट्रीज कोल्हापूर. हे आपलं 7.5 HP मशीन आहे. हे याची मागणी जास्तीत जास्त कर्नाटक मध्ये असते. हे करडीसाठी जास्तीत जास्त काढलं जातं. ही करडीची डाळ आहे. करडीची डाळ आहे. हे तासाला 4 गाणी तर व्हायलाच लागतात. 4 गाणी काढल्या तर त्यांना रेट परवडतात. 15 किलो. आणि आता आपण यात टाकतोय करडीची डाळ. वर घेऊन जा. हे पाणी आहे, अर्धा लिटर टाकायचं आहे. कमीत कमी अजून याच्यात 800 मिली ते 900 मिली पर्यंत पाणी जातं. आता मशीन चालू करतोय बघा मी. नकाल लागेल. हे अजून एक राधिका अर्धा लिटरच्या असं अर्धा लिटर टाकलेला आहे आणि अर्धा लिटर पण ओढत ठेवलेला आहे. आता इथं 10 मिनिटात तेल खाली चालू होईल बघा. 10 मिनिटात तेल चालू नाही झालं तर थोडा पाण्याचा प्रवाह वाढवायला लागतोय. आता बरोबर 5 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 5 वाजून 5 मिनिटाच्या आसपास आहे. तेल चालू झालेलं आहे बघा. तेल चालू झालेलं आहे. आपण हे मशीन आमचे आजोबांपासून म्हणजे 1952 पासून आपण हे मशीन बनवतोय. आधी आपण रिपेअरी करत होतो नवगिरी कंपनीच्या. असं करत करत वडिलांनी प्रोडक्शन हे चालू केलंय. त्यानंतर आम्ही बघतोय. आता आमची मुलंही बघायला लागलेत. काय ह्या मशीन मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सध्या शेंगदाणा काढू शकताय, खोबरं काढू शकताय, तीळ काढू शकताय, मोहरी काढू शकताय. त्यानंतर करडीची डाळ, सूर्यफूल हे जास्तीत जास्त करतात. जवस काढतात. आता सर्वसाधारण सिटीमध्ये जास्त मशीन जातात. सिटीमध्ये जास्त हा क्रेज आहे की लाकडी म्हणजे बिडाच्या घाण्यावरचं तेल लोकांना फार आवडतं आणि रेटलाही कॉम्बिनेशनला बऱ्यापैकी बसतं लाकडी घाण्यापेक्षा. याचा जास्तीत जास्त उपयोग हा सिटीमध्ये जास्त लोक करायला लागलेत. समोर छोटासा 10x20 गाळा घेऊन हा बिझनेस स्वतः करायला लागलेले आहेत. बिझनेस मध्ये प्रॉफिट बी जास्त आहे आणि प्युअर तेलाची मागणी जास्त वाढली असल्यामुळे त्या मशीनची मागणी वाढत निघालेली आहे. हे 1 वर्ष झालं आम्ही लाकडी गाणेही बनवतो आपण. पण बेडाच्या गाण्याची बी ऑर्डर आहे आपल्याकडे. आता सध्या 1 वर्ष झालं की आपल्याला फक्त बेडा गाण्याचीच ऑर्डर आहे. त्या मशीन मध्ये हे जास्तीत जास्त 10x15 मध्ये मशीन बसतं. 1 तासाला हे जे 7 युनिट जळते. प्रॉफिटेशन निदान नाही म्हणलं तर तासाला त्याच्या 800 ते 900 रुपयाची कमाई आहे सर्वसाधारण जाऊन. कसं ते सगळं आपण ट्रेनिंगला आलं की सगळं दाखवू शकतो. कसं काढायचं, तेल काढायचं, काय मार्केटिंग कसं करायचं आहे तुम्हाला याचंही तुम्हाला पूर्णपणे नॉलेज दिलं जातं. हे विजापूर सिटीमध्ये करडी खादी ग्रामोद्योग च्या नेंबर आहे. त्यांनी मशीन घेतलेले आहेत. याने टोटली 2 मशीन घेतलेले आहेत आणि एक पेंडीचं मशीन घेतलेलं आहे.
त्यात काय. हे तेल आहे बघा कसं निघते तेल बघा तेलाची क्वालिटी. तेल काढायची प्रोसेस झालेली आहे. काय आपण आता पेंट काढतोय. पेंट काढून अशी पेंट काढून घेतोय. हा पेंट काढल्यानंतर आपण अशी पेंट करायला बघा अशी पेंट ही अशी ढेप तयार करायची असते. त्यासाठी असं मशीन तयार केलेलं आहे आपण. ह्या मशीन मध्ये आपण आता ती पेंट टाकणार आहे. हे पेंट आता हिंडी करायसाठी वापरतोय. राधिका कुठे गेली. आवळ आहे काय. आवळ का लूज केलं. शेंगदाणे 340. बंद कर.
कट पार कुठे गेली आहे. त्या पारीच्या साह्यानं आपण हे कट करून घेतोय. डीपने अशा पद्धतीने पेंट तयार होते. नमस्कार, प्रशांत सुरेश सुतार सुनील इंडस्ट्रीज मधून बोलतोय. आपल्याकडं 2 HP आणि 3 HP आणि 7.5 HP अशा मशीन तयार होतात. 2 HP हा खोबऱ्याचं हे 2 HP आहे की खोबऱ्याचं तेल काढण्यासाठी जास्त उपयोग करतात. हे कर्नाटकमध्ये जास्त जातं की गृहिणी म्हणजे की छोटा बिझनेस करण्यासाठी खूप चांगलं मशीन आहे ते. 5 किलो पर्यंत आपण खोबरं काढू शकताय. हा बिझनेस करायला गेला तर हा दिवसाला हे मशीन तुम्हाला 1000 ते 1500 रुपये कमवून देऊ शकतोय. त्यानंतर 3 HP मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेंगा, सूर्यफूल, करडी काय असं काढू शकताय, शेंगदाणे काढू शकताय 3 HP मधनं. हे तासाला 20 किलो काम करते. आणि आता आपण महत्वाचं जे 7.5 HP मशीन आहे आपलं, ते आपण विजापूर सिटीमध्ये दिलेलं आहे करडीचं तेल काढण्यासाठी. जे आपल्याकडे आता महाराष्ट्रात जेवढे करडीचं तेल येतं ते विजापूर, जालना, परभणी, लातूर, बागलकोट, कर्नाटक या साईडनं हे तेल येत आहे विकायला. हा बिझनेस करण्यासाठी आपलं जास्तीत जास्त आपल्या मशीनचा उपयोग जास्त होतो. ते 7.5 HP मशीन आता तुम्ही बघितलं आहे.